हे गाईज गुड मॉर्निंग. तर माझं नाव प्रगती आणि मी नाशिकमध्ये राहते. तर तुम्ही बघू शकता हा मुलगा शांत बसलेला आहे, पण तसं काहीच नाही आहे. तो लिटरली दुसऱ्याचं नाव घेतो म्हणजे घेतोच. आणि त्यांनी आता काय केलेलं आहे तर त्यांनी माझ्या डोक्यावर बर्फ ठेवलेला आहे. अँड भाई साहब तुम्हाला खरं सांगते, त्यांनी एकदा नाही दोनदा नाही तर त्याने तिसऱ्यांदा माझ्या डोक्यावर बर्फ टाकलेला आहे. आणि तो पण असं दाबून धरलेला, तो पूर्ण माझ्या केसांमध्ये पाणी पाणी झालेलं होतं. ओ भाई साहब, ये तो पहिला स्टंट था, अब ये दूसरा स्टंट देखो. पोरगा मला आता काय बोलला माहिती का तुम्हाला, मी सांगते. उभे आहे ना समोरचे 2-3 जण, ते माझे फ्रेंड लोक आहे असं मला म्हणतो. कुछ भी मतलब. चलो जाने दो, ये सब छोड़ दो. आता आम्ही चाललो होतो डोंगरावर. हा आमचा दुसरा डोंगर होता आणि तो डोंगर म्हणजे फाशीचा डोंगर. मला आणि माझ्या भावाला वाटलेलं की हा डोंगर चढण्यासाठी खूप इझी, पण तसं काहीच निघलेलं नाही. आणि हा डोंगर चढणं खूप म्हणजे खूपच अवघड गेलेलं टकल्या डोंगरापेक्षा, कारण हा खूप मोठा रस्ता आहे. आम्ही रस्त्याने जात असताना आम्हाला इथे क्रिकेट खेळणारे भरपूर लोक दिसलेले, कारण तिथे रोहस वगैरे पण होते. देख लो भाई, यहाँ पे नीचे लोग थे इसलिए हमको डर नहीं लगा. लेकिन जसं आम्ही वरती चढायला चालू केलं तसं आम्हाला इतकी भीती वाटत होती, कारण तुम्हाला माहितीच असणार आम्ही दोघंच होतो जाणारे वरती, मी आणि माझा भाऊ. आणि आमच्याऐवजी तिथे कोणीच नव्हतं. दूर दूर तक आम्ही बघत होतो इथे असेल कोणीतरी, पण तसं काहीच नव्हतं. आणि आम्ही तरी 4-5च्या दरम्यान गेलेलो होतो, कारण संध्याकाळी तिथून यायला आम्हाला रस्ता उमजला नसता किंवा आम्ही भटकलो पण असतो, त्यामुळे आम्ही लवकर गेलेलो होतो. आणि डोंगर मी चढायला चालू पण नाही केलेला आहे, तरीसुद्धा मला इतका घाम येतो तुम्ही बघू शकता, कारण ऊन पण होतं त्यामुळे पण असं झालेलं असणार. आणि जसं आम्ही वरती आलेलो तिथून समोर आम्हाला दिसलेला तो म्हणजे टकला डोंगर. तर दोघं पण डोंगर आजूबाजूला आहे, त्यामुळे तुम्ही तिकडे पण जाऊ शकता आणि इकडे पण जाऊ शकता. सो दोघी डोंगरला 2-2 रस्ते आणि हा जो आहे हा पहिला रस्ता आहे. तर भेटूया उद्या, बाय.